नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे देवी पण रामपुरेंच्या घरी येते. देवी म्हणते, मीरा मीरा आहेस का ग तू? तेवढ्यात मीरा पण येते. मीरा म्हणते, आजी आलीस तू? बरं झालं आजी तू आली. बरं आज आमचं नाईक नाटक आहे, ते नाटक बघूनच तू जा बरं. तेवढ्यात देवी पण बोलते, चालेल मी तेच बघायला आले. असं म्हणून ती पण त्या देवीचा आशीर्वाद घेते. देवी तिला आशीर्वाद देते. त्याच्याने त्या मंजिरीला फार देखील टेन्शन येतं, कारण की मंजिरीला कळून चुकलेलं राहतं ती एक चांगली शक्ती आहे. तेव्हा तिथून वेदा पण येते. मीरा म्हणते, ही वेदा ही नाच बाळा कृष्ण बनली आहे. त्याच्याने ते देवीला तर फार देखील आनंद होतो. देवी बोलते, फार छान दिसतेस बरं तू. मोरपीस कुठे बरं? थांब, कशाला टेन्शन घेते, कशाला काळजी करते, मी आणते. असं म्हणून प्रेक्षकांनो देवी डायरेक्ट जादूने तो मोरपीस आणते आणि तो त्या वेदाला देते. त्याच्याने वेदाला प्रचंड असा आनंद झालेला राहतो. त्याच्याने मंजिरीला फार देखील त्रास होतो, कारण की चांगली शक्ती मंजिरीच्या अवतीभवती आली ना, तिला फार देखील त्रास होऊ लागत असतो. तिचं अंग एकदम थरथरायला लागतं. त्याच्याने तिला फार देखील असं टेन्शन आलेलं राहतं. ती म्हणते, ही म्हातारी केव्हा जाईल बरं? कित्येक वेळापासून इथे आलेली ती. तेवढ्यात देवी पण बोलते, काळजी करू नको, मी इथून जाणारच आहे. त्याच्याने त्या मंजिरीला अजून मोठा धक्का लागतो. मंजिरीला असं वाटतंय, सगळीला कसं काय कळलं बरं? नाही म्हणजे मी मनात बोलले ते सगळीला कसं काय कळलं. त्याच्याने मंजिरीला तर फार देखील शॉक लागतो. मंजिरीला वाटत राहतं, ही नक्कीच साधारण व्यक्तीने हिच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे. दादासाहेबांना पण एक वेळ मंजिरीवरती फार देखील डाऊट आलेला राहतो, कारण की मंजिरीच्या वागणूकमध्ये फार देखील बदल झालेला राहतो. कारण की मंजिरीच्या हातात कृष्ण दिलेला राहतो, तेव्हा पण तिचं अंग फार देखील थरथरायला लागत असतं. जेव्हा केव्हा काही चांगली गोष्ट तिच्या हातात दिलेली राहते तेव्हा तिचं हा अंग एकदम थरथरतं. तिच्या हातात पूजेचं ताट दिलं तेव्हा पण तिला असाच त्रास होत राहतो. त्याच्याने थोडासा दादासाहेबांना पण तिच्यावरती डाऊट आलेला राहतो. आता हे सगळं दादासाहेब शिवनाथला जाऊन सांगतील का? आणि हे सगळं दादासाहेबांनी शिवनाथला सांगितल्यावरती शिवनाथ पुढे काही सांगेल का? ते पण पानं फार रंजक ठरणार. आता देवी लवकरात लवकर मंजिरीचा खरा चेहरा घरच्यांसमोर आणेल का नाही, हे पण पानं फार रंजक ठरणार आहे. आणि देवीने तो मंजिरीचा सगळा चेहरा घरच्यांसमोर आणल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशाच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा